तुमच्या आमच्यासाठी महत्त्वाच्या अशा कामांच्या बातम्यांचा आढावा घेऊयात। कर्मचारी भविष्य निधी संघटना अर्थात ईपीएफओ आपल्या कोट्यवधी खातेधारकांसाठी मोठा बदल करत आहे। पीएफ काढण्याची पद्धत आता आणखी सोपी होणार आहे। 1 मे पासून किंवा मे महिन्याच्या अखेरपर्यंत यूपीआय द्वारे तात्काळ पीएफ काढता येणार आहे। ईपीएफओची नवीन डिजिटल सिस्टीम सिटीज 2.0 अंतर्गत हे बदल केले जाणार आहेत। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 15 मे रोजी काढल्या जाणाऱ्या 2640 घरांच्या सोडतीकडे इच्छुकांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे। अर्ज भरण्यासाठी केवळ 5 दिवस शिल्लक असतानाही अनामत रकमेसह प्राप्त अर्जांची संख्या 21,000च्या घरात आहे। शेवटच्या दिवसापर्यंत ही संख्या 30,000पर्यंत जाण्याची शक्यता आहे आणि असं झालं तर आजवरच्या सोडतीला मिळालेला सर्वात अत्यल्प प्रतिसाद ठरण्याची चिन्ह आहेत। दरम्यान यावेळी मुंबई मंडळाच्या सोडतीत अत्यल्प आणि अल्प गटासाठी कमी घरं आहेतच, मात्र त्याचवेळी सर्वच गटातील घरांच्या किमती गगनाला भिडल्यात। खासगी विकासकांच्या घरांच्या किमतींच्या जवळ जाणारे हे दर आहेत, त्यामुळे म्हाडाची परवडणारी घरं परवडत नसल्याचं स्पष्ट करत मोठ्या संख्येनं इच्छुकांनी यावेळी अर्ज भरणं टाळलंय। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड विरोधात मोठी कारवाई केली आहे। आरबीआयनं या पेटीएम पेमेंट्स बँकेचा बँकिंग परवाना तात्काळ रद्द केलाय। पेटीएम पेमेंट्स बँकेचं कामकाज सुरू राहणं हे सार्वजनिक हितासाठी ठेवीदारांसाठी नुकसान करणारं ठरू शकतं। या पेमेंट्स बँकेचं कामकाज ज्याप्रमाणे सुरू, त्यामुळे ठेवीदारांना नुकसान सहन करावं लागू शकलं असतं। पेटीएम पेमेंट्स बँक त्यांना ज्या अटींसह परवाना त्यांना दिला होता त्याचं पालन करण्यात ते अपयशी ठरल्याचं आरबीआयनं म्हटलंय। गेल्या डिसेंबर महिन्यापासून प्रवासी सेवेत दाखल झालेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात प्रवासी संख्या वाढते आहे। सध्या दैनंदिन प्रवासी संख्या 18,000पर्यंत पोहोचली आहे। या वर्षाच्या अखेरीस ही संख्या प्रतिदिन 50,000 प्रवासी इतकी होईल असा अंदाज आहे। देशांतर्गत वाहतुकीत इंडिगो आघाडीवर आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 29 मार्चपासून उन्हाळी सुट्टीचं विस्तारित वेळापत्रक लागू झालं आहे। बँक खात्याचं ई-केवायसी केलं नसल्यास शिक्षकांना मे महिन्यामध्ये वेतन मिळणार नाही असा आदेश शिक्षण विभागानं दिल्यानं राज्यातील सर्व शिक्षकांची धावपळ उडाली होती। मात्र शिक्षण विभागानं दिलासा देणारा निर्णय घेतलाय। राज्यातील सरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ई-केवायसी करण्यासाठी जून 2026 पर्यंत मुदतवाढ जाहीर केली आहे। राज्यातील सरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ई-केवायसी करण्यासाठी जून 2026 पर्यंतची मुदत आहे, त्यामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला आहे। मेटा प्लॅटफॉर्म्स जवळपास 10% कर्मचारी कपात करणार आहे, त्यामुळे कंपनीतल्या 8,000 कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार हे निश्चित आहे। येत्या 20 मे 2026 पासून ही कर्मचारी कपात सुरू केली जाणार आहे। मेटा कंपनीनं एआय वर फोकस करण्याचं ठरवलंय। एआय मध्ये मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा मेटाकडून करण्यात आली आहे। एआयनं हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकरीचे वांदे केलेत। एआयमुळे मेटा कंपनी 6,000 रिकामी पदही भरणार नाहीये, त्यामुळे एकूण 14,000 कर्मचारी कपात होणार आहे। अंधेरी पश्चिम ते मंडाले मानखुर्द मेट्रो 2B मार्गिकेतल्या डायमंड गार्डन मंडाले टप्पा हा नुकताच सेवेत दाखल झालाय। मात्र या टप्प्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये, त्यामुळे या टप्प्यावरील प्रवासी संख्या वाढवण्यासाठी MMRDA मेट्रो 2B मार्गिकेतल्या डायमंड गार्डन ते सारस्वत नगर या दुसऱ्या टप्प्यातल्या एकमेव चेंबूर मेट्रो स्थानक सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। MMRDAनं या स्थानकाचं काम पूर्ण केलं असून नुकतंच या स्थानकाच्या मेट्रो आयुक्त CMRS यांच्याकडून चाचण्या करून सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी अर्ज सादर केलाय। लवकरच या चाचण्यांना सुरुवात होणार आहे। सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यास चेंबूर मेट्रो स्थानक सेवेत दाखल होणार आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातल्या प्राध्यापक भरती प्रक्रिया नव्या पेचात अडकली आहे। 111 रिक्त जागांसाठी सुमारे 9,000 उमेदवारांचे अर्ज आलेत। मोठ्या संख्येनं उमेदवारांनी ATR तपशील न भरल्याचं उघड झालंय, त्यामुळे हजारो पात्र उमेदवारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे। आज कोकण विदर्भात दमट हवामानासह उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे। पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे सतर्कतेचा इशारा हवामान विभागानं दिलाय। राज्यात उन्हाळा आणि पावसाळा असे दोन्ही प्रकारचे ऋतू अनुभवायला मिळतात। उन्हाचा चटका वाढत असतानाच पूर्व मोसमी पावसाच्या सरी देखील कोसळत आहेत। आज कोकण विदर्भात दमट हवामानासह उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे। पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे सतर्कतेचा इशारा हवामान विभागानं दिलाय। आणि आता राज्यातील प्रमुख शहरांच्या पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊयात।
मुंबईमध्ये आजचा पेट्रोलचा दर आहे 103 रुपये 54 पैसे तर डिझेलचा दर आहे 90 रुपये 3 पैसे. ठाण्यातला आजचा पेट्रोलचा दर आहे 103 रुपये 84 पैसे तर डिझेलचा दर आहे 90 रुपये 35 पैसे. नाशिकमध्ये आजचा पेट्रोलचा दर आहे 104 रुपये 40 पैसे तर डिझेल आहे 90 रुपये 92 पैसे. नागपूरमध्ये पेट्रोलचा दर आजचा 104 रुपये 43 पैसे तर डिझेलचा दर 90 रुपये. छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोलचा आजचा दर आहे 105 रुपये 25 पैसे तर डिझेलचा दर आहे 91 रुपये 80 पैसे.